हाय ज्योती लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो. कशा आहात तुम्ही सगळे? बघा, तुम्हाला मी सकाळच्या व्हिडिओमध्ये बोलले होते की 4च्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे रिपोर्टचं काय आहे काय नाही ते सांगणार आहे म्हणून. तर मी आता निघाले बघा, हॉस्पिटलमध्ये चालली आहे. तर म्हणलं जाऊन घेऊन येते, कारण जेवायला पण माझं काही लक्ष लागत नाही. त्यामुळं म्हणलं पहिलं जाऊन रिपोर्ट बघून येते, त्याच्यानंतर म्हणलं बघू जेवायचं. त्यामुळं बघा चालली आपली हळूहळू आली हॉस्पिटलमध्ये बघा. आणि गर्दी तर खूप आहे, मॅडम अजून आलेल्या नाही आहेत. त्यामुळं म्हटलं थांबावं थोडा वेळ. ते बाळ बघा एका साईडला एवढं रडत होतं ना, मी त्यांच्याकडेच बघत होते. त्या बाळाच्या मम्मीला उचलून घेता येत नव्हतं आणि ते बाळ खालून म्हणते की मला उचलूनच घेऊन रडते. तर इथं बघा मी चिठ्ठी काढली आणि थांबली थोडा वेळ. त्या म्हणल्या की मॅडमला वेळ लागणार आहे अजून यायला. तर म्हणलं जाऊन बाहेरून फळं वगैरे घेऊन येते, कारण मला फळं पण पाहिजे होते खायला. म्हणजे कसं नारळ पाणी पियायचं आहे मला जरासं, त्यामुळं नारळ पाणी वगैरे बघायला गेली मी. आणि गेली पण दुसरं काही बऱ्याच गोष्टी घ्यायच्या होत्या मला हळदी कुंकाचं कार्यक्रमाचे. पण पहिलं मला आधी रिपोर्ट बघायचे होते. रिपोर्ट बघजो तर माझं काय डोकं लागत नव्हतं कुठं पण लक्ष. तर त्यामुळं बघा इथं घेतली आहे मोसंबी. ही काय मोसंबी का संत्री तुम्ही काय म्हणता मला नक्कीच सांगा. ही घेतली आणि डाळिंबी घेतली. डॉक्टरने सांगितलं होतं मला की काल की ज्यूस त्याचा प्यायचा. तर फायनली बघा मी आली मॅडमकडे आणि मला लई आनंद झाला बरं का. मी चांगलं म्हणजे खुश झाली जराशी, की मला जरा बरं वाटलं की मॅडम म्हणल्या की तुमचे रिपोर्ट सगळे व्यवस्थित आहेत आणि काही प्रॉब्लेम नाही आहे रक्तामध्ये म्हणून म्हणल्या. त्यामुळं खूप भारी वाटलं. तर आता माझा काय आनंद काय मावना गगनात. त्यामुळं बघा तर मी ठरवूनच टाकलं की आज हळदी कुंकू करूनच टाकते. त्यामुळं आनंदानेच गेली. आणि मंडईमध्ये म्हणजे आम्ही जिथं राहतो ना तिथं असं भांड्यांचं दुकान, अशी मोठी चाळ आहे अशी. म्हणजे सगळं तिथं म्हणजे संसारी भांड्यात सगळं मिळतं बघा हळदी कुंकाचं कार्यक्रमासाठी जे काय तुम्हाला लागतं ते. तर हे बघा हे इथून तिथून हे असं आहे. तुम्हाला जे काय आवडतं ते त्याच्यातलं आपला चॉईस करून घ्यायचं. तर फायनली मला ह्याच्यातले ना डब्बे आवडल्यात बघा. डबे खूप छान आहेत आणि खूप छान आवडल्यात या दुकानवाल्या ताई. आणि मी व्हिडिओ शूट करायला लागले की त्या लगेच म्हणजे बाजूला झाल्या, म्हणजे नाही का त्या खूप लाजतात आणि माझ्या ओळखीचंच आहेत ना त्या खूप लाजतात. त्याच्यामुळं मग आम्ही थोडीशी हसी मजा केली. तर फायनली आलो बघा घरी मी आता. आणि वाणामध्ये बघा मी असे डब्बे घेतल्यात. तुम्हाला आवडलेत का नाही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि खूप छान वाटलं नाही का, रिपोर्ट चांगला आला. त्याच्यामुळं मला पण थोडंसं असं म्हणजे कॉन्फिडन्स आला थोडासा नाही का. नाहीतर खूप मला कसं वाटत होतं की बाई काय येते की काय येते की असं वाटत होतं. पण आनंद वाटला म्हणून म्हणलं चला, तर म्हणलं आज हळदी कुंकाचं सामान घेऊनच जाते आज घरला नाही का. तर बघा हे कसं वाटले वाणामधले डबे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि हे असे वेगळे काय डबे आणल्यात आणि तसे काय आणल्यात, म्हणजे हे 1 डझन आणि ते 1 डझन आणल्यात बघा. कशी वाटतात मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. या जेवण करायला. फायनली बघा जेवून घेते. माझा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. बाय.